जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन दुसऱ्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण ज्या वेळेला 11 वाजता थांबवलं होतं त्यावेळेला आपण मीडियाविषयी बोलत होतो आणि मीडियामध्ये कशा प्रकारे दुष्प्रचार होतो याच्याविषयी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आज मीडियामध्ये पैशाकरता किंवा TRP करता अनेक दहशतवाद्यांना विनाकारण प्रसिद्धी दिली जाते. मी आजच उदाहरण देतो की चीनचे जे वकील आहेत त्यांची एक मुलाखत एका वर्तमानपत्रांनी प्रकाशित केलेली आहे. आता चीनची मुलाखत. हा, माझा आवाज येतोय? हॅलो 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 हॅलो. हा, माझा चेहरा दिसतोय, आवाज येतोय? हा, ओके. पॉवर पॉइंट पण दिसत आहे. दुष्प्रचार करणारी 4 वर्तमानपत्रे 10,000 शत्रू सैनिकांपेक्षा जास्त भयानक असतात, बरोबर? ओके, सुरू करतोय मी. सॉरी, रुकावट केली आहे, खेद आहे. कारण अनेक वेळा कळत नाही की आपलं बोलणं हे सगळ्यांना ऐकू जात आहे की नाही. तर मीडियामध्ये चीनला विनाकारण प्रसिद्धी द्यायची गरज काय? मीडियामध्ये पाकिस्तानला विनाकारण प्रसिद्धी द्यायची गरज काय? मीडियामध्ये सांगण्याचं असं काही सांगतात की हे जे नक्षलवादी आहेत यांनी केलेलं काम चांगलं आहे. म्हणजे जे देशद्रोही विचार प्रकाशित होतात त्यांना मीडियानी पब्लिसिटी द्यायला पाहिजे का? म्हणून म्हटलं जातं की मीडियामध्ये काही जण आहेत की जे दुष्प्रचार करतात की जे करायला नाही पाहिजे. आज मीडियामध्ये पाकिस्तानचे काही हस्तक आहेत, काही चीनचे हस्तक आहेत. तुम्हाला मी एकच अजून उदाहरण देतो आणि पुढे जातो. आत्ताच चीनचे जे वकील भारतामध्ये आहेत त्यांनी भारतीय मीडियाला दम दिला आहे. त्यांना भारतीय मीडियाला त्यांनी एक थ्रेट दिलेला आहे की तैवान विषयी कुठलीही बातमी भारतीय वर्तमानपत्रांनी पब्लिश करू नये. कारण तैवान, चीन म्हणतो की तैवान हा आमचा भाग आहे आणि भारतीय मीडियानी त्याच्याविषयी माहिती देऊ नये कारण ते चीनच्या विरोधात आहे. आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला त्यांचा वर्धमान दिवस होता, ज्या वेळेला चीननी असा दम दिला की भारतीय वर्तमानपत्रांनी अशी बातमी देऊ नये, भारतीय वर्तमानपत्र जी मोठी वर्तमानपत्र त्यांनी चुपचापपणे ऐकलं. म्हणजे आपली वर्तमानपत्र जर आपल्या सरकारने काही म्हटलं तर ऐकणार नाहीत, परंतु चीन ज्यावेळेस त्यांना दम देतो ते मुकाट्याने ऐकतात. याचं कारण त्यांना चीन कडून मोठ्या प्रमाणामध्ये ऍडव्हर्टिजमेंट करता पैसे मिळतात. तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला जर खरं वाटत नसेल तर आपण बघा की पुढच्या 7 दिवसामध्ये आपल्याला तैवान विषयी कुठली माहिती वर्तमानपत्रामध्ये येईल का? अजिबात येणार नाही. आपली वर्तमानपत्र ही चीनला घाबरतात. दुर्दैव असं आहे की आपली जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे जे डावे पक्ष आहे हे चीनचं समर्थन करत असतात. काही पक्ष आहेत की जे पाकिस्तानचं समर्थन करत असतात. त्यांना मी हे जे चीन आणि पाकिस्तानचे पक्ष आहेत त्यांना मी 2 भागामध्ये वाटू शकतो. हॅलो 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 ज्यांना मी 2 भागामध्ये वाटू शकतो. एक तर काही जणांना असं वाटतं की पाकिस्तानशी क्रिकेट खेळलं तर पाकिस्तान दहशतवाद थांबवेल. पाकिस्तानच्या कलाकारांना जर भारतात येऊ दिलं तर दहशतवादी हल्ले होणार नाहीत वगैरे वगैरे. एक सेकंड, मला कॉल येतोय. हॅलो. अरे, तुमचं माझं लेक्चर सुरू आहे, आपण नंतर बोलू आता. ओके, एकच्या पुढे. सॉरी, एक असे कॉल येत राहतात दुर्दैवाने. ओके, तर आज अनेकांना वाटतं की क्रिकेट खेळलं तर पाकिस्तान दहशतवाद थांबवेल, पाकिस्तानच्या कलाकारांना येऊ दिलं तर पाकिस्तान दहशतवाद थांबवेल, पाकिस्तानशी व्यापार केला तर दहशतवाद थांबेल. तर आपण याच्यावरती विचार करा
की क्रिकेट खेळून जर पाकिस्तान दहशतवाद थांबायला तयार असेल तर भारतामध्ये हजारो क्रिकेटचे ग्राउंड आहेत, हजारो ठिकाणी एकाच वेळेला आपण वेगवेगळ्या मॅचेस सुरू करू शकतो. परंतु त्यांनी हे थांबणार नाही, कारण पाकिस्तानला भारताकडून काश्मीर पाहिजे आहे, जे आपण त्यांना कधीही देऊ शकत नाही. दुसरं एक चीनी लोक आहेत की ज्यांच्याविषयी अनेकांना खूपच जास्त प्रेम आहे. आता आपला एक मराठी माणूस आहे जो एक थिंक टँक चालवतो, म्हणजे जो एक विचार मंच चालवतो. त्या मराठी माणसाचं मी नाव देत नाही, आपण त्यांना ओळखाल. आणि या विचार मंचाने चीनी वकिलाचा एक इंटरव्ह्यू प्रकाशित केलेला आहे, ज्यामध्ये चीन म्हणतं की पँगँगसो लेक पासून भारतीय सैन्याने मागे जायला पाहिजे. अरे तुम्हाला काय हा वेडेपणा, की चीनी वकील काय म्हणणार आहे हे आपल्याला या माणसाच्या थिंक टँक मधून समजून घ्यायची गरज आहे का? जर चीनला जर आपल्याला काही सांगायचं असेल तर त्यांनी ते सरकारला सांगायला पाहिजे, ते त्यांनी भारतीय सैन्याला सांगायला पाहिजे. हे जे रिकाम टेकडे जे विचार मंच आहेत त्यांना सांगून अशा वाटाघाटी कधी होतात का? परंतु केवळ पैसे मिळतात म्हणून हे लोक करतात. मी यांची नावं घेत नाही. आणि सोशल मीडियावरती तर हा प्रकार खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतो. आपल्याकडे असलेले काही लोक हे चीनला आणि पाकिस्तानला विकले गेलेले आहेत. आणि त्याची मी आपल्याला दोनच उदाहरण देतो. एक म्हणजे सध्या आपण क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन नावाचं या कराराचं नाव ऐकलं असेल. या कराराप्रमाणे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत हे 4 राष्ट्र एकत्र आली आहेत आणि ती वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य एकमेकाशी करत आहेत. सहकार्य म्हणजे काय? नौदलाचं सहकार्य होतं आहे, गुप्त माहिती, गुप्तहेरांची जी माहिती असते ती गोळा करण्याचं सहकार्य होतं आहे, तंत्रज्ञान एक दुसऱ्याला द्यायचं त्याचं सहकार्य होतं आहे. अशा प्रकारे हे काम चालू आहे. तर आता भारतीय मीडियामध्ये काही भारतीय वैचारिक लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे की अरे अरे चीनला राग येईल, आपण असं काही करायला नाही पाहिजे, याच्यामुळे चीनला राग येईल. अरे चीनला राग येईल म्हणून आम्ही आमचं काम करायचं नाही का? आम्ही आमच्या देशाचं राष्ट्रीय हित जे आहे ते जपायला पाहिजे. जे आमच्या देशाकरता महत्वाचं आहे ते अतिशय ते आम्ही बघायला पाहिजे. परंतु आपल्याकडचे अनेक जण काय करतात, तर आपल्याकडचे अनेक जण असा प्रयत्न करतात की आपल्या सरकारला घाबरवण्याचा प्रयत्न करतात की मुकाट्यानी तुम्ही चीन जे म्हणतो आहे ते ऐकावं. जर चीनचं तुम्ही जर म्हणणं जर ऐकलं नाही तर चीनला राग येईल, ज्याच्यामुळे चीन आपल्याला त्रास देईल. आणि हे आता सांगण्याचा असा प्रयत्न करता आहेत की तुम्ही चीनच्या विरुद्ध कुठलाही करार करू नका, कारण चीन अशाच प्रकारचा करार हिमालयामध्ये भारताच्या विरुद्ध करू शकतो. तर असं आपल्या लोकांना घाबरवण्याचं काम चीननी आपल्या मीडियामध्ये चीनी समर्थकांनी करावं, हे किती दुर्दैवाचं आहे. आणि काही असे विचारवंत जे आहेत की जे नक्षलवाद्याला प्रोत्साहन देतात, ज्यांची नावं आपल्याला इथे इथे दिसत आहेत. आजच आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रामध्ये या लोकांवरती खटले कोर्टमध्ये सुरू आहेत. कोर्ट डिसाइड करेल की यांनी गुन्हा केला आहे की नाही. परंतु अशा लोकांना प्रोत्साहन देणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे. यांच्यावरती आपण बहिष्कार घालायला पाहिजे. आपल्या सोशल मीडियामध्ये म्हणजे फेसबुक असो की ट्विटर असो की युट्यूब असो, चीन घुसखोरी करतं, पाकिस्तानचे लोक घुसखोरी करतात. परंतु जी चीनची जी सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये आपण घुसखोरी करू शकतो का? तर थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही, अजिबात नाही. कारण चीनची मीडिया बाहेरचं काहीही वापरत नाही. आता एक आपल्याकडे काही असे विद्वान आहेत की जे देशामध्ये नेहमी एक निराशेचं वातावरण निर्माण करतायत की या देशाला भवितव्य नाही, देशाला करोनामुळे देशाचं खूप नुकसान होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. अरे या देशाला जर भवितव्य नसेल तर ते आणायचं काम आपलंच आहे. या देशाला अच्छे दिवस येतील का? त्याचं उत्तर आहे की अच्छे दिवस हे यायलाच पाहिजे. कारण जर अच्छे दिवस यायचे असतील तर ते पहिले
भारतामध्ये यावे आणि ते आणण्याचं काम हे भारतीयांचं आहे, भारतीय सरकारचं आहे, पोलिसांचं आहे, सैन्याचं आहे आणि भारताच्या आम जनतेचं आहे. भारतामध्ये 800 दिवस आणण्याकरता नक्षलवादी नक्षलग्रस्त भागामध्ये तयार आहेत राज्य करण्याकरता. त्यांना आपण राज्यकारभार सोपवू शकत नाही. काश्मीरमध्ये जिहादी तयार आहेत जिहाद तिथे राज्यकारभार करण्याकरता. त्यांना आपण तिथे घेऊ शकत नाही. त्याच्याशिवाय ईशान्य भारतामध्ये बांगलादेशी तिथे राज्य करायला केव्हा पण तयार आहेत, परंतु त्यांना राज्य देऊ शकत नाही. तर भारतीय लोकांनी निवडलेल्या सरकारचं राज्य इथे चालेल. तर हे 800 दिवस यायलाच पाहिजे. आपण आता थोडस बोलू भारत आणि आपल्या भारताच्या युद्धाच्या इतिहासाबद्दल, खास तर 1971 नंतर. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की 4 युद्ध झाली. 1947चं युद्ध, 1962चं युद्ध, त्याच्यानंतर 1971चं युद्ध आणि शेवटचं 99चं युद्ध जे कारगिल मध्ये झालं. आता जो पाकिस्तान आणि चीन जो भारतात जो दहशतवाद निर्माण करतो आहे, हा दहशतवादाची निर्मिती कशी झाली याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. लक्षात असावं की आज अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने भारतामध्ये 4 मोठे प्रॉब्लेम आहेत. एक, काश्मीरमध्ये चाललेलं छुप युद्ध जे आता कमी प्रमाण खूप झालेलं आहे पण अजून सुद्धा सुरू आहे. दुसरं, ईशान्य भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरी अजून सुरू आहे आणि आज हजारो लाखोच्या संख्येने हेच बांगलादेशी भारताच्या इतर राज्यामध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्रात घुसलेले आहे. आणि याच्याशिवाय माओवाद हा देशामध्ये पसरलेला आहे. आणि याच्याशिवाय इतर दहशतवादाचे प्रकार जे भारतामध्ये आहेत, म्हणजे आजकाल भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट होत नाहीत की जसे 26/11 झाला होता किंवा 93 साली झाला होता, परंतु आता इथे नवीन प्रकारचा दहशतवाद सुरू आहे, ज्याची मी काही आपल्याला उदाहरणं देतो. की मागच्याच महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक सेरम इन्स्टिट्यूट नावाचा एक कारखाना आहे, जिथे करोना किंवा चायनीज व्हायरसच्या विरुद्ध जी लस तयार केली जाते, जे वॅक्सिनेशन तयार केलं जातं, ते तयार केलं जातं तिथे. तर तिथे एकदम अचानक आग लागली आणि हजारो कोटी रुपयाचं तिथे नुकसान झालं. आता या कारखान्यामध्ये कुठलंही तेल नाही, कुठलंही काही नाही. तिथे आग लागली कशी? ती आग लागली नव्हती, ती आग लावली गेली होती. हा चीन कडून केलेला घातपात आहे. आपल्याला माहिती असेल की मागच्या महिन्यामध्ये उत्तराखंड मध्ये एक मोठा हिमकडा कोसळला आणि अनेक जण त्यामध्ये खालती दबून गेले. आता थंडीच्या हे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये झालं. फेब्रुवारीमध्ये हिमकडा कोसळतो का? आपल्यामध्ये कोणाचे जर नातेवाईक सैन्यामध्ये असतील तर त्यांना विचारा की हिमकडा कसा कोसळतो. हिमकडा कोसळतो ज्या वेळेला ऊन बाहेर येतं, ज्या वेळेला प्रचंड बर्फ पडतो. तर आता हिमकडा कोसळण्याचं काहीही कारण नव्हतं. तो हिमकडा कोसळला गेला होता. तर हा सुद्धा एक प्रकारचा दहशतवाद आहे. एवढंच नव्हे तर ब्रह्मपुत्रा नावाची नदी ही भारतामध्ये येते चीन मधून. तर 2 वर्षापूर्वी अचानक या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी थांबलं होतं. तर हा याला म्हणजे पाणी थांबवलं म्हणजे हे पाणी युद्ध आहे किंवा पाण्याचा दहशतवाद आहे, हा सुद्धा आपल्याला चीनमुळे याला फेस करावा लागतो आहे. याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये 2020 ची आपण जर आकडेवारी बघितली तर यामध्ये जवळजवळ 3-4 हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज म्हणजे अफूगांच्या चरस हे पोलिसांनी पकडलेले आहेत. हा अफूगांच्या चरसचा दहशतवाद आहे. याच्याशिवाय एक नवीन दहशतवाद जो सुरू आहे त्याला म्हणायचा एज्युटेशनल टेररिझम किंवा आंदोलकांचा दहशतवाद. आपण उदाहरण घेऊया की दिल्ली सीमेवरती काही ठिकाणी सो कॉल्ड शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आत येणारे रस्ते हे अडवून ठेवलेले आहेत. आपण उदाहरण घ्या, आपण पुणे शहरामध्ये राहता. आज पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या दिशेने
5-6 रस्ते येतात. एक रस्ता मुंबईकडनं येतो, एक सोलापूरकडून येतो, एक कोल्हापूरकडून येतो, एक सासवडकडनं येतो, एक नाशिककडनं येतो. कुठल्याही शहरामध्ये असे 5-6 रस्ते येतात आणि आज शहराला लागणारी प्रत्येक गोष्ट ही शहराच्या बाहेरून येते. म्हणजे ते दूध असो की भाजीपाला असो की फळं असो की किराण्याचं सामान असो की वाण्याचं लागणारं सामान ज्याला आपण ग्रोसरी म्हणतो ते असो, हे सगळं बाहेरून येतं. आपण जर आज टोल नाक्यावरती उभं राहिला तर आपल्याला दिसेल हजारो ट्रक्स आज पुण्यासारख्या शहरामध्ये रोज प्रवेश करतात आणि पुण्यामधून ते बाहेर जातात. तर दुर्दैवाने जर असे रस्ते जर बंद केले तर शहराला येणारा पुरवठा हा थांबतो. त्यामुळे महागाई वाढते आणि त्यामुळे सामान्य माणसाचं नुकसान होतं. तर आता हे जे डावे दहशतवादी जे बसलेले होते चीन आपल्या या सीमेवरती, ज्यांनी दिल्लीचे 2-3 रस्ते बंद केले, जे पंजाब आणि हरियाणा मधून येत होते आणि त्याच्यामुळे किती नुकसान झालं दिल्लीचं, आपल्याला याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर 2 मोठी वर्तमानपत्र आहेत. एक आहे इकॉनॉमिक टाइम्स, जे टाइम्स ऑफ इंडियाचं आर्थिक बातमी देणारं वर्तमानपत्र आहे आणि दुसरं आहे फायनान्शियल एक्सप्रेस, हे आर्थिक बातमी देणारं इंडियन एक्सप्रेस या मोठ्या उद्योग धंद्याचं हे वर्तमानपत्र आहे. यांनी दिलेलं आहे की हे जी बंद केलं होतं त्यामध्ये रोज दिल्लीचं होणारं नुकसान हे 4,000 कोटी ते 5,000 कोटी होतं. तर हा जो आंदोलकांचा जो दहशतवाद आहे, आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, परंतु आंदोलनाचं रूपांतर ज्यावेळेला बंद मध्ये होतं, त्यावेळेला रस्ते बंद केले जातात, रस्त्यावरची प्रॉपर्टी जाळली जाते, मग ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असो की सरकारी प्रॉपर्टी असो, तर त्यामुळे नुकसान होतं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये काही आंदोलनं झाली 2 वर्षापूर्वी, त्यामध्ये हजारो कोटी रुपयाची आपली प्रॉपर्टी बर्बाद करण्यात आली. प्रायव्हेट गाड्या असो की इतर काही असो. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या 40% ज्या एसटी बसेस असतात, स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस, त्या या आंदोलकांनी जाळून टाकल्या. म्हणजे आपल्या पायावरती आपण कुऱ्हाडी मारतो आहे. तर दहशतवाद याचा अर्थ फक्त बॉम्बस्फोटच होतो, दहशतवादाचा अर्थ फक्त हातात शस्त्र घेऊन दहशतवादी येतात असं नाही. आज अनेक प्रकारच्या हिंसाचाराचा सुद्धा दहशतवाद आहे, ज्याला घातपाताचा दहशतवाद आपण म्हणू शकतो. त्याच्याकरता सुद्धा आपल्याला तयार राहावं लागेल. आपण 2 मिनिटं काश्मीर विषयी बोलू. तर या काश्मीर विषयी बोलायच्या आधी आपण त्या सगळ्या सैनिकांना सलाम करायला पाहिजे, ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या देशाला सुरक्षित ठेवलेलं आहे. तुम्ही घरी जाल तेव्हा त्यांना सांगा की तुमच्या उद्या करता आम्ही आमचे वर्तमान दिले. मी आज माझ्या इतक्या अनेक सहकाऱ्यांना म्हणजे गमावलं आहे काश्मीरमध्ये, की ज्या वेळेला काश्मीर विषयी आपण बोलायला लागतो तर डोळ्यात पाणी येतं की इतके सहकारी जे आमच्याबरोबर काश्मीरमध्ये गेले होते पण तिथून कधीच ते परत आले नाही. आणि मी मराठा रेजिमेंटचा आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था जी ISI आहे, ही या सगळ्या दहशतवादाला तयार करते. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की जो दहशतवादाचा जो इतिहास आहे हा सुरू कसा झाला. 71चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की काश्मीर घेण्याकरता एक पारंपरिक युद्ध करून आपण ते कधीही काश्मीरला भारतापासून वेगळं करू शकत नाही. म्हणून त्यांनी अपारंपरिक युद्ध सुरू केलं, ज्याला आपण दहशतवाद म्हणतो. त्यांनी एक ऑपरेशन सुरू केलं. त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन काराकोरम किंवा ऑपरेशन टोपॅज. यामध्ये त्यांनी पारंपरिक युद्ध जे सीमेवरती लढलं जायचं त्याच्या ऐवजी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवादी घुसवून तिथे गडबड करायला सुरुवात केली. या दहशतवाद्याच्या लढाईचे 3 मोठे भाग होते, K1, K2 आणि K3. K1 म्हणजे काराकोरम 1, काराकोरम 2 आणि काराकोरम 3. काराकोरम 1 मध्ये त्यांनी खालिस्तानी दहशतवाद सुरू केला पंजाबमध्ये आणि तिथे 70 ते 80च्या दशकामध्ये तो सुरू होता. एक वेळ असं वाटत होती की खालिस्तान हा वेगळा होईल. तिथे पंजाब पोलिसांनी खूप चांगलं काम केलं.
आणि भारतीय सैन्याने सुद्धा खूप चांगलं काम केलं. मी माझे अनेक सहकारी तिथे गमावलेले आहेत, इन्क्लुडिंग मेजर अनुराग नवऱ्याल, ज्यांना त्या 1986 साली, तर मला साल आठवत असेल, तर देशाचं सर्वात जे हायेस्ट अवॉर्ड आहे अशोक चक्र, ज्यांना त्यांना गौरवण्यात आलं होतं. तर खालिस्तानी दहशतवादाचं आपण कंबरडं मोडलं. आणि याच्यामध्ये मुख्य चांगले काम असं होतं की आपली गुप्तहेर माहिती जी होती ती खूप चांगली होती, त्यामुळे यांना आपण सगळं मारू शकलो. आता पुन्हा खालिस्तानी दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा खालिस्तानी घुसले असावेत अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आल्या होत्या. आणि आज खालिस्तान्यांना कॅनडा, अमेरिका अशा देशातून आणि ब्रिटन मधून त्यांना फूस मिळते आहे, आर्थिक मदत मिळते आहे वगैरे. आज खालिस्तानी दहशतवादाचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे, तर आपल्याला कल्पना असावी की जनरल अरुण कुमार वैद्य, ज्यांनी भारतीय सैन्याचं नेतृत्व केलं होतं आणि गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिरामध्ये ज्या वेळेला दहशतवादी तिथे घुसलेले होते, त्यांना मारण्याकरता भारतीय सैन्य तिथे गेलं. 450-500 दहशतवादी आपण तिथे मारले. 70 हून जास्त भारतीय सैन्याने आपल्या प्राणाचं तिथे बलिदान केलं. त्यावेळेला नेतृत्व सैन्याचं करत होते जनरल अरुण कुमार वैद्य. नंतर ते रिटायर होऊन पुण्यामध्ये सेटल झाले होते. खालिस्तानी दहशतवादी हरजिंदर सिंग जिंदा यांनी त्यांना पुण्यामध्ये मारलं. आणि त्यांना जिथे मारलं आहे तो जो चौक आहे, जिथे आपल्या पुणे पोलिसांचं एक आरटीओचं ऑफिस आहे, जिथून रस्ता जो जातो तो कोरेगाव पार्क कडे जातो, तिथे एक अरुण कुमार वैद्य यांचा पुतळा लागलेला आहे. तो जाऊन आपण बघा. तिथे अरुण कुमार वैद्य यांना मारण्यात आलं होतं. आणि अनेक वेळा खालिस्तानी दहशतवादी सुद्धा आपण पकडलेले आहेत महाराष्ट्रामधून. आणि काल परवाचीच गोष्ट आहे, 2 किंवा 3 दिवसापूर्वीच आपल्याला कल्पना आहे की या चायनीज व्हायरसमुळे आता आपण मोठे समारंभ होऊ देत नाही. तर असाच एक मोठा समारंभ जो नांदेडचा जो गुरुद्वारा आहे शिखांचा, तिथे होणार होता. आणि तिथे त्यांना पोलिसांनी सांगितलं की ते करायचं नाही. तर तिथून काही युवकांनी तलवारी घेऊन पोलिसांवरती, महाराष्ट्र पोलिसांवरती, नांदेडच्या पोलिसांवरती हल्ला केला आणि 20-25 महाराष्ट्राचे पोलीस तिथे जखमी झाले. अर्थात यांना नंतर पकडण्यात आलं आणि त्यांच्या विरुद्ध खटले चालू आहेत. तर म्हणजे अशा प्रकारचा खालिस्तानी दहशतवाद हा पुन्हा पुनर्जीवित केला जाऊ शकतो. पाकिस्तानची जी गुप्तहेर संस्था आहे ISI, हे सगळं जे काम आहे ते ती करते आहे. आणि पाकिस्तानची एक अशी समजूत होती की त्यांचे दहशतवादी जे कडवे आहेत त्यांनी आणि त्यांचा अफगाणिस्तानशी मोठा संबंध आहे. तर अफगाणिस्तान एक असा देश आहे की ज्यांनी 3 महाशक्तींचा पराभव केला होता. ग्रेट ब्रिटनचा 19व्या शतकामध्ये, अमेरिका आणि रशियाचा या सध्याच्या वर्तमान शतकामध्ये. त्यांना वाटलं होतं की तिथले अल कायदाचे दहशतवादी, तिथले आयसिसचे दहशतवादी, तिथले तालिबानचे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसवून ते भारतीय सैन्याला रक्तबंबाळ करतील. परंतु तसं झालं नाही. 4 महाशक्तींना जरी त्यांनी हरवलं होतं या अफगाणी दहशतवाद्यांनी, तरी भारतीय सैन्याने त्यांना मारण्यामध्ये नक्कीच यश मिळवलं. आणि पाकिस्तान पहिले आपल्याला दम देत राहायचा की आम्ही तुमच्यावरती दहशतवादी हल्ला करत राहू, परंतु तुम्ही मात्र आमच्याशी लढाई करायची नाही, कारण आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत, अणुशस्त्र आहेत. आणि आपलं सरकार त्यावेळेला इतकं घाबरत होतं की ते म्हणायचे की, आणि त्या सरकारचे लोक सांगायचे की आपण पाकिस्तानवरती हल्ला करू शकत नाही कारण पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत. म्हणजे पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरवण्याकरता आपल्याला शिकवलं जात होतं, परंतु आपल्याकडे असलेल्या अणुबॉम्बला कोणीही घाबरत नव्हतं. आता नशिबाने ते थांबलेलं आहे 2014 पासून. आणि आपण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मारण्याकरता जो सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याचा एक फोटो मी सुरुवातीला दाखवला होता. त्याच्या जास्त मी डिटेलमध्ये जात नाही. किंवा दुसरा सर्जिकल स्ट्राईक
जो आपण बालाकोट मध्ये केला होता, तिथे आपण 250-300 दहशतवादी मारले, त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. त्याच्याशिवाय म्यानमारमध्ये जे दहशतवादी आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय सैन्याने 2-3 वेळा स्ट्राईक केलेला आहे. त्याला ऑपरेशन सनराईज असं म्हटलं जातं. मी आपल्याला या सगळ्यांविषयी, हे सगळे विषय आहेत त्याच्याविषयी केवळ वेळेचा अभाव असल्यामुळे जास्त डिटेलमध्ये बोलत नाहीये. परंतु आज मला आपण फेसबुकवरती बघता आहात आणि आपल्याला जर या विषयावरती अजून जास्त माहितीची गरज असेल तर या फेसबुक पेजला ज्याच्यावरनं आपण मला बघता आहात तिथे आपण मला फॉलो करावं. कारण या विषयावरती प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही 2 ते 3 व्हिडिओज तयार करतो, ज्याचा संबंध देशाच्या सुरक्षेच्या वेगवेगळ्या पैलूवरती असतं आणि ज्या लेटेस्ट गोष्टी घडतात त्याच्याविषयी आपण बोलतो. आणि सर्वात जास्त आपलं लक्ष असतं की हे जी आव्हानं भारताच्या समोर आहेत त्यांना भारत सरकार तोंड कसं देऊ शकेल, पोलीस कसं तोंड देतील, जे आपले सैनिक दल आहेत ती कशी तोंड देतील. म्हणजे आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर हे देशाला काहीतरी मदत करण्याकरता करतो. तर ज्याला या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी या फेसबुक पेजला फॉलो करावं. ज्याच्याकडे फेसबुकचं पेज नाही त्याला नंतर मी आपल्याला जे आपले कोऑर्डिनेटर आहे त्यांना मी एक लिंक पाठवीन की ती युट्यूब वरती आहे. युट्यूब वरती कोणीही नुसतं क्लिक केलं तरी हे व्हिडिओज बघू शकतात. आणि त्याच्या तिथे जर आपण त्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं ज्याचं नाव आहे ब्रिक हेमंत महाजन YSM, तर आपल्याला याच्या पुढचे येणारे व्हिडिओज व्हॉट्सअप वरती आपल्या इनबॉक्स मध्ये येऊन पडतील. तर ज्याला असेल इंटरेस्ट त्यांनी तिथे ते बघावं. तर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI यांचं ब्रीदवाक्य आहे ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कट्स. आणि त्यांनी भारतामध्ये 4 मोठ्या अंतर्गत सुरक्षेची आव्हानं तयार केलेली आहे. एक तर भारतामध्ये पसरलेला दहशतवाद, त्याच्याविषयी मी बोललेलो होतो. याच्यामध्ये ड्रग्ज भारतामध्ये येत आहेत, खोट्या नोटा बाहेर येत आहेत, आंदोलकांचा दहशतवाद आहे, घातपाताचा दहशतवाद आहे, वगैरे वगैरे. दुसरं आहे काश्मीर मधलं चाललेलं छुपं युद्ध जे भारतीय सैन्य लढतं आहे, त्याच्याविषयी मी थोडंसं बोलीन. ईशान्य भारताचं जे बांगलादेशीकरण होतं आहे त्याचा महाराष्ट्रावरती फार मोठा परिणाम होतो आहे. कारण लाखो बांगलादेशी आज महाराष्ट्रामध्ये सेटल झालेले आहे. आणि याच्याशिवाय नक्षलवाद किंवा माओवाद तो 20% भारतामध्ये पसरलेला आहे, खास तर सेंट्रल इंडियामध्ये. त्याच्याविषयी बोलणं हे गरजेचं आहे. आपण त्याच्याविषयी बोलू. आणि आज आपण असं करू, आज आपलं लक्ष हे इतर दहशतवादावरती आहे. परंतु आपण ज्या वेळेला उद्या पुन्हा एकदा भेटू, उद्या पुन्हा एकदा आपण 10 ते 1 भेटणार आहे. त्यामधला विषय आपल्याला पहिलेच दिलेला आहे. परंतु ब्रॉडली तुम्हाला मी हे सांगू शकतो की आपण उद्या ईशान्य भारतातला दहशतवाद याच्याविषयी बोलू. आपण नक्षलवाद किंवा माओवाद किंवा डावा दहशतवाद याच्याविषयी बोलू. याच्याशिवाय आपण इतर जो चीनकडनं जे दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण बाकीचा जो दहशतवाद आहे त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. मी पटकन पुढे जातो. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI भारताला रक्तबंबाळ करत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे सरकारे येतील आणि जातील पण पाकिस्तानची ही संस्था आपल्याला कायमचं रक्तबंबाळ करेल. म्हणजे प्रत्येक सरकार येतं आणि काही तज्ञांच्या प्रेशरमुळे ते म्हणतात की पाकिस्तानशी आम्ही आता शांतता करायला पाहिजे. परंतु ही शांतता होणार नाही. एक काही वर्तमानपत्रामध्ये काही असे वाट चुकलेले विचारवंत आहेत ते सांगायचा प्रयत्न करतायत की पाकिस्तान किती चांगला देश आहे, ते आपल्याशी शांतता निर्माण करायला मागतात. पाकिस्तानचे जनरल बाजवा ते म्हणतात शांतता व्हावं. त्या लोकांना कळत नाही का हो की बाजवांनी म्हटलं की आम्हाला शांतता पाहिजे आणि लगेच दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केला ज्याच्यामध्ये 2 पोलीस कर्मचारी मारले गेले. त्यानंतर हल्ला झाला नक्षलवाद्यांचा, त्यामध्ये 22 आपले पोलीस कर्मचारी मारले गेले. तर या असे हे जे 1.5 शहाणे आहेत की ज्यांना मी पाकिस्तानचे समर्थक मानतो, त्यांना मी चीनचे समर्थक मानतो, त्यांना म्हणा की तुम्ही तुमचं तोंड बंद करा आणि पाकिस्तान आणि चीनची भाषा या देशामध्ये बोलू नका. आणि पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद कसा शिकवायचा याचं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये
ट्रेनिंग चालतं आणि ते ट्रेनिंग कसं केलं जातं हे ट्रेनिंग आपल्याला यामध्ये दिसू शकेल की बॉम्ब ब्लास्ट कसे करायचे, ह्युमन बॉम्ब कसा तयार करायचा. आपण हा जो फोटो बघाल याच्यामध्ये आपल्याला दिसेल की एक दहशतवाद्यांना आत्मघातकी दहशतवादी हल्ले कसे करायचे आहेत त्याच्याविषयी सांगितलं जात आहे. आणि या दहशतवाद्यांनी आपल्या भोवती जे स्फोटक पदार्थ आहेत ती स्फोटक पदार्थ त्यांनी भोवती म्हणजे लावलेले आहेत. त्याच्या हातात रिमोट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला बॉम्ब ब्लास्ट कसे करायचे हे मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष द्या कारण मला तुम्हाला त्याच्या आधी बोलता येणार नाही. तर नंतर मला तुम्ही म्हणून लक्ष देऊन बघा की अशा प्रकारचा जो बॉम्ब ब्लास्ट करायचा असतो रिमोट दाबून तो कसा करायचा हे आपण आता नीट शिका. तर हे अशा प्रकारचे जे दहशतवादी असतात त्यांच्याविषयी थोडीशी माहिती करणं हे महत्वाचं आहे. आत्मघातकी दहशतवादी हल्ले. तर आज भारताची जी अंतर्गत सुरक्षा आहे त्याच्यामध्ये जर आपण हिंसाचाराचे आकडे बघितले तर आपल्याला असं दिसतं की आतंकवादामध्ये हिंसाचार सर्वात कमी होतो. काश्मीरमध्ये 377 माणसं ही मारली गेली होती आणि याच्यामध्ये अर्थातच सामान्य माणसं आहेत ते दिसतात आपल्याला, सैनिक आहेत, आतंकवादी आहेत आणि त्यांची टोटल करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये काही माणसं मारली जातात, ईशान्य भारतात मारली जातात, नक्षलवाद किंवा माओवादामध्ये मारली जातात. म्हणजे आज देशामध्ये 4 मोठी कारणं आहेत ज्यामध्ये हिंसाचार हा होतो आहे. आतंकवाद, काश्मीर, ईशान्य भारत आणि नक्षलवाद किंवा माओवाद. परंतु 2014 पासून आपला देश आक्रमक झालेला आहे. आपण आपल्या सीमा जास्त चांगल्या पद्धतीने आता हे करायचा प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामुळे ही जी आकडेवारी होती की जी 1000च्या आसपास होती ती आता कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी 2 ते 3 हजार लोक हे मारले जायचे. आता याची संख्या 30-40% सुद्धा कमी झालेली आहे. परंतु मी रिपीट करतो ही थांबलेली नाही. दहशतवादापासून असणारा जो धोका आहे तो अजून आपल्याला कायम आहे. म्हणून आपल्याला आपले कान आणि डोळे उघडे ठेवून त्याचा मुकाबला जो आहे तो करतच राहावा लागेल. आपण 2 मिनिटं काश्मीर विषयी बोलण्याचा प्रयत्न करू कारण आपल्या दहशतवादाचं मूळ जे आहे ते काश्मीरमध्ये आहे. आणि जसं मी म्हटलं होतं की अजून सुद्धा काश्मीरमध्ये दहशतवाद पुनर्जीवित करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतो आहे. परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळत नाहीये. परंतु ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य येईल त्यावेळेला त्यांना हजारो तालिबानी दहशतवादी भारताच्या काश्मीरमध्ये घुसवण्यामध्ये मदत मिळेल. म्हणून आपल्याला जागरूक जे आहे ते राहावं लागेल. आणि आजचा जो दहशतवाद आहे तो फक्त काश्मीर खोऱ्यापुरता सीमित आहे. 200 दहशतवादी आहेत. इथे जे दहशतवादी गट आहेत ते लष्कर ए तोयबा आहे, जैश ए मोहम्मद आहे, हिजबुल मुजाहिद आहे आणि इतर अनेक आहेत. आणि अजून नवीन नवीन दहशतवादी येत असतात. परंतु काश्मीरमध्ये जर दहशतवाद त्यांना जिवंत ठेवायचा असेल तर त्यांना पाकिस्तानच्या बाजूनी नवीन दहशतवादी घुसवणं हे फार महत्वाचं असेल. कारण 250-300 दहशतवाद्यांना भारतीय सैन्य हे प्रत्येक वर्षी मारतं. तर त्याच्यामुळे त्यांची बदली जर केली नाही तर दहशतवाद हा संपेल. आणि जे काश्मीर मधले जे लोकल दहशतवादी आहेत त्यांची लढण्याची क्षमता ही फार कमी आहे. म्हणून पाकिस्तान पठाण दहशतवादी किंवा बलुची दहशतवादी यांना घुसवायचा प्रयत्न करतो. त्यांना आता सध्या पुरेशा संख्येमध्ये दहशतवादी जे आहेत ते मिळत नाहीये. आता या स्लाइड मध्ये आपल्याला आकडेवारी दिसेल की जो इतिहास आहे दहशतवादाचा 1970-71 पासून पाकिस्ताननी जे दहशतवाद्यांचे समर्थक आणि दहशतवादी यांना काश्मीरमध्ये घुसवलं आणि 1984 साली पहिल्या वेळा दहशतवादी या घटना तिथे सुरू झाल्या, हिंसाचार सुरू झाला आणि त्यावेळेला काश्मीरमध्ये 6 ते 7 हजार हे दहशतवादी तिथे होते.
ज्यामध्ये 40% हे फॉरेन टेररिस्ट होते आणि एक 60% हे तिथले लोकल होते. भारतीय सैन्याला तिथे तैनात करण्यात आलं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांची संख्या जी आहे ती हळूहळू कमी होत गेली आणि ज्याच्यामुळे दहशतवाद्यांचा जो हिंसाचार होता तो कमी झाला. की 2002 साली दहशतवाद्यांची संख्या 3500 वरती आली. नंतर 2003 साली 2100 वरती आली. 2006 साली 1400 वरती आली. मग 2010 साली ही 750 वरती आली आणि 2015 साली ही संख्या 250 ते 300 वरती आली. परंतु याच्या नंतर पाकिस्तान प्रत्येक वर्षी 250-300 जे दहशतवादी आहेत हे नवीन घुसवतं. पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसवतं. पाकिस्तान दहशतवाद्यांना कशी मदत करते? एक तर मनुष्य भरती म्हणजे रिक्रुटमेंट, दुसरं बुद्धिभ्रमण म्हणजे त्यांना कडवे दहशतवादी बनायचं. कारण जोपर्यंत ते कडवे बनत नाही, जोपर्यंत ते उग्रवादी बनत नाही, तोपर्यंत ते चांगले दहशतवादी बनत नाही. आज उग्रवाद कसा पसरवला जातो भारतामध्ये याच्याविषयी सुद्धा मी थोडस मला बोलायचं आहे. आज अनेक ठिकाणी युवकांना उग्रवादी बनवून त्यांचा बुद्धीवरती परिणाम केला जातो. अशा प्रकारचं हे बुद्धिभ्रमण करण्याचं काम अतिशय पद्धतशीरपणे पाकिस्तानचे हस्तक करतात. पहिले ते मदरसामध्ये व्हायचं, मग नंतर मॉस्क मध्ये व्हायचं. आजकाल ते ऑनलाईन सुद्धा होतं आणि आयसिसचे जे दहशतवादी आहेत हे बहुतेक सगळे दहशतवादी इंटरनेटवरती बसून इंटरनेटवरती सगळं ते दहशतवादाविषयी शिकलेले आहेत. तर हे एक मोठा प्रकार आहे ऑनलाईन दहशतवाद्यांना तयार करण्याचा. दुसरं त्यांना मोटिवेशन म्हणजे त्यांची लढण्याची हिंमत पाहिजे. नंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यानंतर त्यांना शस्त्र पुरवठा आणि अर्थ पुरवठा हा केला जातो. आणि लक्षात असावं की आज काश्मीरमध्ये तर त्यांना बाहेरनं दहशतवादी येतात, त्यांना मदत केली जाते. जे दहशतवादी किंवा जे दहशतवादी सेल आज भारतामध्ये आहेत तर ते अशा दहशतवाद्यांना जर बाकी ठिकाणी कुठे गडबड करायची असेल तर त्यांना ते मदत करतात. आणि आज असं मानलं जातं 200 ते 300 दहशतवाद्यांचे छुपे सेल आज भारतामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये यांची संख्या शेकडो मध्ये असू शकते. आणि प्रत्येक वर्षी पोलीस आणि गुप्तचर संस्था ज्या आहेत या आपल्याला एक 30-40 अशा लोकांना पकडण्यामध्ये त्यांना यश मिळतं. किती दहशतवादी सेल पकडलेले आहेत याची तर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्याला ही माहिती जे होम मिनिस्टरचा जो वेबसाईट आहे तिथे मिळेल. एक SATP म्हणजे साऊथ एशिया टेररिझमचा पोर्टल आहे तिथे आपल्याला मिळेल. आणि NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जे प्रत्येक दहशतवादी कृत्यावरती इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांचा जो वेबसाईट आहे तिथे आपल्याला मिळू शकेल. तर असे हे जे दहशतवादी आहेत त्यांचे आपल्याला आयडेंटिटी कार्ड दिसू शकतील की हा जो दहशतवादी जो आहे हा तेहरीके जिहाद या दहशतवादी संघटनाचा आहे. हा अजून एक दहशतवादी हा हरकते उल जिहादचा दहशतवादी. आणि या दहशतवाद्यांना दिलेली पिस्तूल्स वगैरे ही सगळी आपल्याला इथे दिसू शकते. मी पटकन पुढे जातो. पाकिस्तान भारतामध्ये दहशतवाद्यांना कसं घुसवतो हे आपल्याला इथून कळू शकेल. एकदा पुन्हा बघा की हे जे आहे ही आहे LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. याच्या या बाजूला इकडे आहे तो पाकिस्तान आहे आणि इकडे जो आहे तो हिंदुस्थान किंवा भारत आहे. आणि ही आहे सीमा. या सीमेतून घुसखोरी केली जाते. बघा काय होतं. पहिले दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये रिक्रूट केलं जातं, मग त्यांना पैसे दिले जातात, मग त्यांना ट्रेनिंग कॅम्प मध्ये पाठवलं जातं, मग त्यांना उग्रवादी बनवलं जातं, मग त्यांचं लष्करी ट्रेनिंग हे केलं जातं आणि मग त्यांना भारतामध्ये घुसवलं जातं. आता आपण बघाल तर पोलिसांचं ट्रेनिंग हे 1 वर्ष होतं. दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुद्धा 9 महिने होतं. परंतु दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग मध्ये जे मिलिटरी ट्रेनिंग असतं ते 3-4 महिने असतं. परंतु जे उग्रवादी बनवायचं
ते जे असतं फंडामेंटलीच त्यांना बनवायचं ते असतं, ते ट्रेनिंग जवळजवळ 5 ते 6 महिने चालतं. आणि कारण जोपर्यंत ते पूर्ण उग्रवादी बनत नाही तोपर्यंत त्यांना दहशतवादी बनवलं जात नाही. कारण काय की जर तुम्ही 100 युवकांना जर उग्रवादी बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातले फक्त 5-10 हे उग्रवादी बनतात आणि या 5-10 उग्रवाद्यापैकी फक्त 1-2 दहशतवादाकडे जायला तयार होतात. आणि आपण जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक युवक हे मिसिंग आहे. आपण पोलीस रेकॉर्ड मध्ये बघा असं समजलं जातं की त्याच्यामधले अनेक जण हे आयसिस मध्ये दहशतवादी बनायला गेले गेलेले आहेत अशा प्रकारची माहिती आहे. काही जण जे आयसिस मध्ये गेले होते ते मारले गेले, काही जण तिथून पळून परत आले, त्यांना सरकारने चांगल्या पद्धतीने डिरॅडिकलाइज करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजून सुद्धा अनेक जण मिसिंग आहेत. यांच्या आई वडिलांवरच्या वरती मानसिक दबाव टाकून हे जे अशा वाईट मार्गाला गेलेले आहेत त्यांना जर परत आणता आलं तर दहशतवाद कमी होण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल. दहशतवाद्यांचं जेव्हा ट्रेनिंग पूर्ण होतं त्यावेळेला 8 ते 10च्या गटामध्ये या दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसवलं जातं. या LOC वरती भारतीय सैन्य तैनात आहे आणि भारतीय सैन्य आपण त्यांच्या भारतीय सैन्याचे जे लष्कर इथे जे आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतं. आपण बघा की इथे चौकी आहे, इथे रात्री भारतीय सैन्य पूर्ण सीमेवरती अँबुश लावून हे बसलेलं असतं आणि त्यांना इथे थांबवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर या सगळ्यांना 95% दहशतवाद्यांना इथे मारण्यामध्ये आपल्याला यश मिळतं. परंतु जे 10% किंवा 5% दहशतवादी आहेत ते आत घुसण्यात त्यांना यश मिळतं आणि नंतर ते जाऊन काश्मीरमध्ये जी गडबड केली जाते ती बॉम्बस्फोट असो की इतर हे सगळं ते तिथे करतात. तर आपल्याला हे जे काश्मीरचा जो दहशतवाद आहे तो थांबवलाच पाहिजे. आता मी आपल्याला फक्त 2च मिनिटं जी भारताचं जे ईशान्य भारतातली जी बंडखोरी आहे त्याच्याविषयी सांगायचा प्रयत्न करीन. डिटेलमध्ये आपण नंतर बोलू. आपल्याला आपण म्हणाल की आज जर दहशतवादाचा आपला विषय आहे तर ईशान्य भारताचा दहशतवाद आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे. तर महाराष्ट्राचा आणि ईशान्य भारताचा भरपूर संबंध आहे. काही वर्षापूर्वी ईशान्य भारतातले जे बोडो दहशतवादी होते त्यांना पुण्यामध्ये पकडलं होतं. कारण अनेक काश्मीरी दहशतवादी, अनेक ईशान्य भारतातले दहशतवादी ज्या वेळेला त्यांना आराम करायचा असतो त्यावेळेला त्यांना म्हणजे सिक्युरिटी फोर्सेस पासून दूर राहायचं असतं तर त्यावेळेला ते मोठ्या शहरामध्ये येतात. कारण मोठ्या शहरांमध्ये हजारो लाखो माणसं जर लपून बसली तरी ती कळू शकत नाही. तर म्हणून आपल्याला ईशान्य भारतातला सुद्धा जो दहशतवाद आहे त्याच्याविषयी कळायला पाहिजे. आपण ईशान्य भारताकडे ज्या वेळेला बसतो तर त्यावेळेला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा जो अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे हा अतिशय शांत आहे. इथे कुठल्याही प्रकारचा दहशतवाद नाही. परंतु इथे जो धोका आहे तो जो धोका आपला फक्त आहे दहशतवादा म्हणजे चीनच्या सीमेपासून. तर त्याच्याविषयी आपण नंतर थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. परंतु याच्या नंतर जो दुसरं राज्य जे आहे त्याच्याकडे आपण जर बघाल तर आसाम. तर आसाम मध्ये सुद्धा आता काही फारसा दहशतवाद जो आहे तो राहिलेला नाही. उल्फा तिथे पुन्हा पुनर्जीवित होण्याचा प्रयत्न नक्कीच 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 करत आहे. मला वाटतं माझी स्क्रीन जे शेअरचा एखाद्या ती थांबलं असावं असं मला वाटतं आहे. मी एकदा त्याला पुन्हा हे करायचा प्रयत्न करतो आणि पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं आता स्क्रीनवरती माझं जे पॉवर पॉइंट मगाशी गायब झालं होतं ते आता आपल्याला पुन्हा मिळालं असावं असं आपल्याला मला वाटतं आहे. कारण मगाशी चुकीने माझं जे पॉवर पॉइंट होतं ते मी चुकून ते बंद करायचा प्रयत्न केला. मला वाटतं आता आपल्याला पुन्हा एकदा ते पॉवर पॉइंट दिसत आहे. तर ईशान्य भारत जो आहे तिथे मेघालयमध्ये दहशतवाद नाही,
तिथे अरुणाचल प्रदेशमध्ये दहशतवाद नाही, परंतु नागालँड मध्ये मात्र अजून सुद्धा दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मणिपूरमध्ये त्यांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर इथे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि आता म्यानमारमध्ये जी गडबड चाललेली आहे त्या गडबडीमुळे आता तिथे गडबड होऊ शकते, त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि ईशान्य भारताविषयी आपण नंतर जास्त डिटेलमध्ये उद्या बोलण्याचा प्रयत्न करू की आज ईशान्य भारतामध्ये जी वाहतुकीची साधनं होत त्यावेळेच्या ईस्ट पाकिस्तान मधून होती. म्हणजे आपल्याला जर कलकत्त्यावरनं जर ईशान्य भारतात जायचं असेल तर आपल्याला व्हाया बांगलादेश जावं लागायचं. परंतु ज्या वेळेला बांगलादेश किंवा पाकिस्तान हा वेगळा देश झाला त्यावेळेला मिझोराम मध्ये जाण्याकरता किंवा त्रिपुराला जाण्याकरता आपलं जे अंतर आहे ते 7 पटीने जास्त वाढलं. तर याच्यामुळे आपल्याला बांगलादेशशी आपण चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु मी आता बांगलादेश विषयी जास्त बोलत नाही, मी आता बांगलादेशी घुसखोरी विषयी बोलतो. आज घुसखोरी भारतात जी झालेली आहे एवढी प्रचंड आहे की आपले सगळे जे सीमावर्ती भाग आहेत जे बांगलादेशच्या सीमेला लागलेले आहेत तिथे 90% जी लोकसंख्या आहे ती केवळ बांगलादेशी आहे. आपण बघा हा पश्चिम बंगालचा भाग, हे सगळा हा जो भाग आहे हा मेघालयचा भाग, हा या सगळीकडे बांगलादेशी घुसखोरी ही प्रचंड झालेली आहे. आणि आता ती एवढी जास्त वाढलेली आहे की याच्या पुढे हे जे बांगलादेशी आहेत यांनी भारताच्या बाकी भागाकडे यायला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राला एक मानाचं स्थान आहे. यांना थांबवणं हे महत्वाचं आहे. तर आज आसाममध्ये इलेक्शन्स आहेत, आज पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन्स आहेत. तर त्याच्यामुळे तिथे हा मुद्दा घुसखोरी थांबवणं एक महत्वाचा मुद्दा व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने राजकीय पक्ष त्याला फारसं महत्व देत नाही. बांगलादेशीमुळे भारतात दहशतवाद पसरतो, त्यांच्यामुळे खोट्या नोटा येतात, त्यांच्यामुळे अंमली पदार्थ भारतात येतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात काम करतात. तर त्याच्यामुळे भारतीयांना नोकऱ्या मिळत नाहीत. जे खालची कामं आहेत ती सगळी त्यांनी ओढून घेतलेली आहेत. आणि असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये यांची संख्या मुंबईमध्ये आहे, औरंगाबाद मध्ये आहे, भिवंडीमध्ये आहे आणि त्यांनी इव्हन कोकणामध्ये काही मच्छीमारांच्या बोटीवरती सुद्धा जायला सुरुवात केलेली आहे. तर थोडक्यात आज महत्वाचं असं आहे की हे जे बांगलादेशी आहेत यांना कसं ओळखायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि मागच्या वर्षी गृह मंत्रालयाच्या आकडेवारीप्रमाणे 4000हून जास्त बांगलादेशी आपण हे शोधले होते. तर यांना पकडलं पाहिजे, हे महत्वाचं. आपण थोडस बोलू एक 26/11च्या हल्ल्याविषयी. हा फोटो आपल्या अतिशय परिचित आहे. तर याचं तर थोडक्यात सांगायचं म्हटलं, 26/11ला 10 दहशतवादी हे मुंबईला आले. तर थोडस यांचा केस स्टडी हे कसे आले, तर यांचं ट्रेनिंग हे अर्थात पाकिस्तानमध्ये झालं. त्यांना समुद्राच्या बाजूनी यायचं होतं म्हणून त्यांना बोटीचं ट्रेनिंग पण देण्यात आलं. त्याच्यानंतर ते एका पाकिस्तानी बोटीमध्ये बसले आणि त्यांनी भारताच्या समुद्र हद्दीमध्ये प्रवेश केला. तिथे त्यांना INS कुबेर नावाची आपली बोट दिसली की जी भारतीय बोट होती. ते त्या बोटीवरती बसले आणि ती भारतीय बोट असल्यामुळे त्यांना थांबवणं कोणी थांबवलं नसतं. मग ती त्या बोटीमध्ये बसवून ते कुलाबा, जो मुंबईचा जो कुलाबा भाग आहे, कुलाब्यामध्ये जे मच्छीमार नगर आहे तिथे जाऊन ते तिथे त्यांना यायचं होतं. तर त्यांनी मच्छीमार नगरमध्ये जाण्याकरता जे तिथे एक रबरी बोटीमध्ये ते बसले आणि रबरी बोटीमध्ये बसून मग ते जे मच्छीमार नगर होतं तिथे उतरले. आणि तिथे उतरल्यानंतर ते हे जी 3 हॉटेल्स होती, हॉटेल ताज आहे, हॉटेल ट्रायडंट आहे, तिथे घुसले आणि त्याने जे दहशतवादी कारवाई केली 3 दिवस जे चाललं त्याच्याविषयी आपण अतिशय परिचित आहात. यांना कसं मारलं, त्यांना मारण्याकरता
नॅशनल सिक्युरिटी गार्डला आणण्यात आलं, की जे दिल्लीवरनं विमानाने आले ते 8 घंटा उशिरा आणलं, कारण त्यावेळी जे आपले होम मिनिस्टर होते ते तयार होत होते, त्याच्यामुळे आपले जास्त कॅज्युअलिटीज झाल्या. आणि नंतर हे जे आले NSG 51 आणि 52 स्पेशल ऍक्शन ग्रुप, हे फक्त भारतीय सैन्याचे, आणि ज्यांनी तिथे 2 दिवस कारवाई केली आणि ज्यामध्ये 8 दहशतवाद्यांना त्यांनी मारलं. तर याच्यामुळे या NSGचं आपण कौतुक करायला पाहिजे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा फोर्स 1 नावाचा एक फोर्स तयार केला, ज्यामुळे आता पोलिसांकडे सुद्धा दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढण्याकरता एक फोर्स हा तयार झालेला आहे. एवढंच नव्हे तर आज NSGचे जे हब्स आहेत ते महाराष्ट्रात सुद्धा तयार करण्यात आले आहे, आणि मुंबईमध्ये अंधेरीमध्ये त्यांचा हब आहे. तर म्हणजे आता जर पुन्हा जर दहशतवादी कधी घुसले या भागामध्ये, तर एवढं नक्की की ते जिवंत परत जाणार नाही, कारण NSG अतिशय उत्कृष्ट दहशतवाद्यांच्या विरुद्ध अभियान हे राबवतात. आणि याच्याशिवाय 2 दहशतवाद्यांपैकी एकाला पकडलं कसब, त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे, आणि एकाला तुकाराम ओबाळेंनी मारलं, जो त्यावेळेला मुंबई पोलिसांमध्ये एक असिस्टंट सब इन्स्पेक्टर होता, ASI होता. तर आपल्याला तुकाराम ओबाळेविषयी एक कल्पना असेलच की तुकाराम ओबाळे हा भारतीय सैन्याचा एक रिटायर्ड झालेला सैनिक होता. त्यांनी 17 वर्ष भारतीय सैन्यामध्ये काम केलं. आपल्याला कल्पना असेल की भारतीय सैनिकांना अतिशय यंग वयामध्ये रिटायर केलं जातं, म्हणजे 18व्या वर्षी ते भरती होतात आणि 35व्या वर्षी 17 वर्ष सर्व्हिस झाले की त्यांना सैन्याच्या बाहेर रिटायर केलं जातं. तर कारण भारतीय सैन्याला तरुण ठेवणं हे महत्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर जसं पोलिसांचं रिटायरमेंट एज हे 56 किंवा 58 वर्ष आहेत, तर त्याच्यामधले काही जण एक 5-10% हे पोलिसांमध्ये जरूर भरती होतात. आणि तुकाराम ओबाळे हा एक भारतीय सैन्यातनं आलेला सैनिक जो पोलिसांमध्ये भरती होता. ज्यावेळेला त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यावेळेला त्याचं वय मला वाटतं 50च्या पुढे होतं. म्हणजे तो 35व्या वर्षी जेवढा फिट असेल तेवढा तो फिट नव्हता, परंतु त्याचं स्पिरिट एवढं होतं की त्यांनी त्या दहशतवाद्याला मारलं. तर याचं हे कौतुकच करायला पाहिजे. तर जे दहशतवादी हल्ल्यांचे जे प्रकार आहेत, 26/11 सारखा हल्ला समुद्राकडनं होणारा, त्याची शक्यता आता कमी झालेली आहे. बॉम्ब ब्लास्ट वगैरे जे आहेत ते प्रकार मात्र होऊ शकतात. पण आता सुद्धा 26 जानेवारीला आपल्याला कल्पना आहे की दिल्लीमध्ये एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता. नंतर तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना घाबरवणं, आपल्याला आठवत असेल की मुंबईमध्ये ज्या वेळेला आझाद मैदानला एक गडबड झाली होती, त्यानंतर एक शब्द वापरला गेला की SMS चा बॉम्ब. म्हणजे SMS पाठवण्यात आले ईशान्य भारतातले लोक जे मुंबईत राहत होते, पुण्यात राहत होते, की आम्ही तुमच्यावरती हल्ला करून आम्ही तुम्हाला मारणार आहोत. त्यावेळच्या सरकारनी अशा ज्यांनी ह्या धमक्या दिल्या होत्या त्यांना अजिबात पकडलं नाही, आणि ज्यांनी हिंसाचार केला होता आझाद मैदानला त्यापैकी फारच कमी लोकांना पकडण्यात पोलिसांना त्यावेळेला यश मिळालं होतं. हे आपलं एक नक्कीच अपयश समजायला पाहिजे. दगडफेकीचा दहशतवाद किंवा आंदोलकांचा दहशतवाद हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की जो येणाऱ्या दिवसामध्ये वेगवेगळी कारणं काढून आंदोलनं केली जातील. आणि मग एक आहे माहिती युद्ध किंवा डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन किंवा चुकीच्या बातम्या पसरवायच्या. अनेक वेळा घाबरवून टाकणाऱ्या बातम्या आपल्याला पसरवल्या जातात, त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई केली पाहिजे. मी आपल्याला 2 स्पेसिफिक उदाहरणं देतो की जी सध्याच्या परिस्थितीमध्ये लागू आहे. आपल्याला कल्पना आहे ज्या वेळेला वॅक्सिनेशन किंवा लस देणं सुरू केलं त्यावेळेला एक दुष्प्रचार करण्यात आला आपल्या व्हॉट्सअप वरती, इंटरनेट वरती, की लस ही सेफ नाही, यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अरे ज्या वेळेला कुठलंही सरकार लस देतं
त्यावेळेला त्याच्यावरती पुष्कळ संशोधन केलं जातं आणि कुठलंही सरकार आपल्या माणसांना चुकीचं इंजेक्शन देऊन कधीही मारणार नाही, याविषयी कोणाच्याही मनामध्ये अजिबात काहीही शंका नको. परंतु याच्यामुळे ज्या वेळेला सुरुवातीला वॅक्सिनेशन सुरू झालं तर त्यावेळेला ज्यांना वॅक्सिनेशन करता बोलवलेलं होतं 30 ते 40% लोकांनी त्यावेळेला लस घेतलीच नाही. म्हणजे केवढं नुकसान. आज करोना किंवा COVID-19 किंवा चीनी व्हायरस पासून वाचायचं असेल तर ही लस घेणं हे आवश्यक आहे. आणि सरकारने ठरवलं की पहिले 65 वर्षाच्या लोकांना पहिले लस द्यायचं. त्याच्यानंतर आता 1 एप्रिल पासून 45च्या वरती आहे त्यांना लस द्यायला सुरुवात झाली आहे. आणि जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ सामील आहे किंवा पोलीस किंवा सैन्य दल सामील आहे त्यांना द्यायचं. तर त्याच्यामध्ये अनेक जण हे लस घ्यायला तयार नव्हते. तर हे म्हणजे चुकीची बातमी देऊन दहशतवाद कसा पसरवला जाऊ शकतो याची आपल्याला कल्पना येते. त्याच्याशिवाय सायबर टेररिझम म्हणजे आपल्या वरती इंटरनेटच्या मदतीने हल्ला करायचा. आता हे सायबर टेररिझम महाराष्ट्रामध्ये आहे का आपण मला प्रश्न विचारू शकता. तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे. काही आठवड्यापूर्वी एक बातमी आली होती की महाराष्ट्राला जी वीज पुरवली जाते तर आपल्या वीज सिस्टीम वरती एक चीन मधून सायबर हल्ला झाला आणि 12 तास मुंबईची वीज बंद पडली होती. जर आज वीज बंद पडली तर देशाचं एवढं नुकसान होऊ शकतं. कारण आज सगळं मुंबईच्या लोकल गाड्या बंद पडतील, मुंबईची इंडस्ट्री बंद पडेल. इंटरनेटचं प्रमाण भारतामध्ये इतकं जास्त वाढलेलं आहे की जर आपल्याला काही पण चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला इंटरनेटची फारच गरज आहे. उदाहरणार्थ रेल्वेचं रिझर्वेशन असेल किंवा बँकिंग मध्ये जायचं काम असेल. अनेक वेळा आपण बँकेत जातो आणि बँकेत आपल्याला सांगितलं जातं की इंटरनेट आज नेट कनेक्शन नाही, नेट डाऊन आहे किंवा सर्व्हर डाऊन आहे. किंवा आपण आधार कार्ड लिंक करायला जातो पण कुठे सांगितलं जातं की लिंक होत नाहीये कारण सर्व्हर हा डाऊन आहे. म्हणजे आपलं इंटरनेटशी संबंध एवढा घनिष्ठ झालेला आहे की जर ते थोड्या वेळ जरी ते बंद पडलं तरी आपल्याला प्रचंड त्रास होऊ शकतो. आणि तेच नेमकं बंद पडायचं काम चीननी केलं होतं आणि याला सायबर दहशतवाद हा असं म्हटलं जातं. त्याच्याशिवाय जे भारतामध्ये काही अशी गोष्टी पाठवल्या गेल्या होत्या की ज्यामधून एक्सरेज हे बाहेर येत होते. भारतामध्ये न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंट आहे मुंबईमध्ये, आपल्याला ट्रॉम्बे मध्ये आहे. त्याच्यावरती जर काही घातपात झाला तर किती नुकसान होऊ शकतं. याच्याशिवाय महाराष्ट्राच्या समोर बॉम्बे हाय पशी काही तेल काढणाऱ्या विहिरी आहेत, त्यांचे प्लॅटफॉर्म आहेत. आपण जर ते डोळ्यांनी बघितले नसतील तर आपण ते नेटवरती गुगल मध्ये ते बघू शकतात. जर अशावरती जर हल्ले झाले दहशतवादी तर नुकसान हे आपलं किती होऊ शकतं. याच्याशिवाय अनेक मोठ्या बोटी या भारतामध्ये व्यापार करण्याकरता येतात. त्यामधल्या काही ज्या असतात या अतिशय प्रचंड मोठ्या असतात, ज्याला व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर असं म्हटलं जातं. एखादी जर बोटीला अपघात झाला आणि ही बोट जर मुंबई बंदरामध्ये जर बुडली तर मुंबईमधून ज्या व्यापार होतो तो व्यापार अनेक दिवस बंद पडू शकतो. याचं एक उदाहरण म्हणजे सुएझ कॅनॉल मध्ये एक बोट आडवी गेली आणि 7 दिवस सुएझ कॅनॉल हा बंद पडला आणि जगाचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्या बोटीवरती असलेला जो स्टाफ होता, जे खलाशी होते, जे अधिकारी होते ते भारतीय होते. तर अशा प्रकारचं जर कोणी बोट बुडवण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये, भारताच्या खास तर महत्वाच्या बंदरापाशी, तर आपल्याला खूप नुकसान होऊ शकतं. तर त्याच्या विरुद्ध आपल्याला काळजी घ्यावी लागेल. याच्याशिवाय आज
किनारपट्टीवरती आपली अनेक महत्वाची टार्गेट्स आहेत. जसं मुंबई किनारपट्टीवरती आहे, मोठी शहरं ही किनारपट्टीवरती आहे. आपल्याला कल्पना असेल की गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ एक बुचर आयलंड नावाचं एक बेट आहे. तिथे जे तेल परदेशातनं येतं ते साठवलं जातं. 2 वर्षापूर्वी तिथे आग लागली आणि ते जवळजवळ 300 कोटी रुपयाचं तेल हे जळून नष्ट झालं. आता ही आग लागली की आग लावली गेली, त्याचं उत्तर होतं की हा एक घातपात होता. ही आग लावली गेलेली होती. म्हणजे जरुरी नाही की केवळ बॉम्बस्फोटच केला जाईल, घातपाताचा सुद्धा दहशतवाद हा महाराष्ट्रामध्ये होतो आहे. अजून आपल्याला एक उदाहरण देतो. नागपूर जवळ एक जागा आहे जिथे भारतीय सैन्याचा सर्वात मोठा अम्युनिशन स्टॉकिंग किंवा अम्युनिशन कारखाना तिथे आहे कामठीला. तर तिथे एकदा आग लागली होती नागपूरच्या जवळ कामठीला. 700-800 कोटी रुपयाची सैन्याची जी अम्युनिशन होती, जो दारुगोळा होता, तो जळून खाक झाला. आता ही आग लागली होती की लावली गेली होती त्याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे. आग ही लावली गेली होती. हा सुद्धा एक घातपात असतो. आज आपल्याला कल्पना पाहिजे, महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाच्या कॅन्टॉन्मेंट आहे. पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, भुसावळला आहे, नागपूरमध्ये आहे, अहमदनगरला आहे, याच्याशिवाय नाशिकला आहे, देवळालीला आहे. तर इथे या कॅन्टॉन्मेंट मध्ये घातपात करण्याकरता पाकिस्तानचे हस्तक अनेक वेळा तिथे येतात. तर त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे काम आहे. घातपाताच्या घटना या नेहमीच वेळोवेळी पकडल्या जातात, परंतु अजून सुद्धा जास्त कान आणि डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. त्याचा पुढचा जो भाग आहे त्याचं नाव आहे बायो टेररिझम किंवा न्यूक्लिअर टेररिझम. गेले 1 वर्ष पाकिस्तान चीननी भारताच्या विरुद्ध बायो टेररिझम म्हणजे जैविक महायुद्ध सुरू केलेलं आहे. जैविक दहशतवाद सुरू केलेला आहे. हा दहशतवाद भारतामध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये सुरू झाला आणि नंतर तो वाढला. आज जैविक दहशतवादामध्ये भारताचं केवढं प्रचंड नुकसान झालं आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु काही आकडेवारी मात्र आपल्याकरता महत्वाची आहे. 1.5 लाखाहून जास्त भारतीयांचा या जैविक दहशतवादामध्ये मृत्यू झाला आहे. 1.5 लाख. आणि आता या जैविक दहशतवादाची किंवा या चीनी व्हायरसची दुसरी लाट आलेली आहे. यामुळे आपल्याला तर बाहेर ऐकू पण येत असेल की पोलिसच बाहेर फिरतायत आणि सगळ्यांना दुकानं बंद करायला सांगतायत, ट्रॅफिकला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न करतायत. ज्या वेळेला लॉकडाऊन होतं तर त्यामुळे देशाचं प्रचंड नुकसान होतं. किती नुकसान होतं? हे नुकसान चीननी केलेलं आहे जैविक दहशतवादाचं. परंतु भारतीय केवळ एकमेकाशी भांडण्यातच गुंतलेले असतात. अजून सुद्धा महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने यांनी एक आपल्या संसदेमध्ये एक रिझोल्युशन पास करायला पाहिजे की जे आमचं लॉकडाऊनमुळे नुकसान होत आहे त्याची भरपाई करायला चीनला भाग पाडायलाच पाहिजे. परंतु चीन विषयी कोणी बोलायलाच तयार नाहीये. इतके लोक घाबरतात चीनला, परंतु हे करणं गरजेचं आहे. आज जैविक दहशतवादामुळे महाराष्ट्राचं किती नुकसान झालं तर आपल्याला कल्पना पाहिजे की पहिल्या वेळा देशाच्या इतिहासामध्ये आपली जी अर्थव्यवस्था होती ती निगेटिव्ह मध्ये गेली. निगेटिव्ह मध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी आपला अर्थव्यवस्थेचा वेग हा वाढत असतो, तर तो वाढायच्या ऐवजी कमी झाला. आणि यामुळे जे डेली वेजर्स असतात त्यांचे किती हाल झाले याची आपल्याला कल्पना आहे. म्हणजे आज सगळ्यांकडे जर तुम्ही रोजचा जर उद्योगधंदा थांबवला की जो कोणी भेळ विकणारा असतो, तो मोची काम करणारा असतो, तो सिमेंटचे काम करणारा असतो, आपण जर त्यांच्या ऍक्टिव्हिटी थांबवल्या
तर त्यांना रोटी कपडा मकान कसं मिळणार? कारण आज भारतामध्ये कोट्यावधी लोक आहेत की जे रोजच्या रोज ते कमाई करतात आणि जर त्यांना कमाई करायला जर तुम्ही संधी दिली नाही तर त्यामुळे त्यांचं जे नुकसान आहे हे प्रचंड होणार आहे. तर दुर्दैवाने आपल्याला लॉकडाऊन करावा लागतो कारण आपल्याला त्याचा जो कनेक्शन आहे ते तोडायचं आहे. परंतु माझी अशी विनंती आहे सरकारला की लॉकडाऊन करायलाच पाहिजे, कंट्रोल करायलाच पाहिजे, मास्क हा लावायलाच पाहिजे. परंतु जे डेली लोक रोजच्या रोज रोटी कपडा मकान करतात त्यांना थांबवू नका कारण त्यांच्यामुळे नुकसान हे त्यांचं खूप जास्त होईल आणि त्यामुळे देशाचं पण नुकसान होईल. तर हा सुद्धा जो जैविक दहशतवाद आहे याच्यामुळे जे नुकसान महाराष्ट्र पोलिसांचं झालं आहे, जेवढे महाराष्ट्र पोलीसचे कर्मचारी बॉम्बस्फोटामध्ये गेलेले नाहीयेत त्याच्याहून जास्त महाराष्ट्र पोलिसांचे कर्मचारी हे या जैविक दहशतवादामध्ये गेलेले आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. या जैविक दहशतवाद हा कधी थांबेल काही सांगता येत नाही. आपल्या हातामध्ये सरकारने जे वेळोवेळी करण्याकरता सांगितलं आहे त्याच्यावरतीच आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मास्क लावणं असो, स्वतःची इम्युनिटी म्हणजे स्वतःची प्रतिकार क्षमता वाढवणं असो, ते खूप त्याच्याविषयी रोजच काही ना काहीतरी सांगितलं जातं. त्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. तर हे सगळे दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार आहेत. नुसतं बॉम्बस्फोट झालं म्हणजे दहशत झाला असं समजू नका. त्या सगळ्यांची तुम्ही काळजी घ्या. याच्याशिवाय आज भारतामध्ये ज्याला म्हणायचं कम्युनल रायट्स म्हणजे जातीय दंगे हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात. त्यांच्यावरती लक्षात ठेवायला पाहिजे. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे आज अनेक जण काय करताहेत त्याच्यामुळे नुकसान होतं. उदाहरणार्थ काही महिन्यापूर्वी सुशांत सिंग राजपूत यांची केस सुरू झाली होती आणि ज्यामध्ये दिसलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज म्हणजे अफूगांच्या चरस्त प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. मुंबई आणि मोठ्या शहरांमध्ये अफूगांच्या चरस्ता दहशतवाद हा वाढलेला आहे. तो थांबवायला पाहिजे. याच्याशिवाय सबवर्षन आज अनेक भारतीय जे आहेत ते पाकिस्तान करता काहीतरी काम करतात आणि प्रत्येक वर्षी आपण 100-150 अशा ISIच्या मॉड्यूल्सना पकडतो. सॅबॉटॅज म्हणजे घातपात याच्याविषयी मी बोललो. इकॉनॉमिक सबवर्शन विषयी बोललो आणि सर्वात जास्त महत्वाचं असं की अनेक भारतीयांच्या मनामध्ये घुसखोरी केली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही चीनशी लढायला नाही पाहिजे, तुम्ही पाकिस्तानशी मैत्री करायला पाहिजे, तुम्ही चीनचं जे म्हणतो ते मुकाट्याने ऐका, गुडघे टेका वगैरे. तर अशा प्रकारे हा जो मनावरती जो दुष्प्रचार केला जातो हा सुद्धा दहशतवादाचा एक मोठा प्रकार आहे. तर आपण एक 2-3 मिनिटं वैचारिक दहशतवादाविषयी बोलू. आज अनेक पाकिस्तानी प्रेमी तज्ञ आहेत, चीनी प्रेमी तज्ञ आहेत, दहशतवाद्यांना आणि माओवाद्यांना मदत करणारे आहेत. काही जण सांगतात की कालच आपले 22 जवान मारले गेले आणि सांगतात की नाही हे जे माओवादी आहेत त्यांना क्रांती करायची आहे, त्यांच्यावरती अन्याय होतो आहे म्हणून ते हिंसाचार करतायत. अरे आता कुठल्या आज भारतामध्ये कोणावरती अन्याय असं होऊ शकतो का? हे जे सगळ्या अन्याय आणि अशा या गोष्टी सांगतात आणि त्यांना त्यांच्याविषयी हे जे अर्बन नक्षल्स आहेत मी त्यांचे समर्थक जे शहरात राहून काम करतात त्यांच्यावरती सुद्धा लक्ष देऊन त्यांना कैदेत घालणं हे अतिशय महत्वाचं आहे. इंटरनेटवरती अनेक भडकाऊ प्रचार केले जातात, भडकाऊ पोस्ट टाकले जातात ज्यामुळे शांतता भंग होऊ शकते. तर आपल्या सगळ्यांना शिकवणं गरजेचं आहे की इंटरनेटचा वापर जर तुम्ही केला आणि तुमच्यामुळे जर काही दंगा सुरू झाला तर त्याकरता तुम्हाला पकडलं जाऊ शकतो. कारण इंटरनेटमध्ये कुठलीही गोष्ट ही लपवता येत नाही. आणि आज दहशतवादाचं मुख्य तत्व काय असतं की एकाला मारा आणि लाखांना घाबरवा. म्हणजे भीती ही जास्त महत्वाची असते. खरं म्हटलं तर करोनामुळे किंवा चिनी व्हायरसमुळे मरणाऱ्यांची संख्या ही फार जास्त नाही. परंतु आज लोकांच्या मनामध्ये करोना किंवा चिनी व्हायरसची एक
दहशत निर्माण झालेली आहे की ज्यामुळे ते नॉर्मल जीवन हे जगू शकत नाही, ज्यामुळे देशाची जी प्रगती आहे ती पुष्कळ कमी होते आहे. तर हे जी मनामध्ये जे घाबरून चाललेलं आहे करोनाच्या नावावरती, की करोनामुळे असं होईल तसं होईल, काळजी घ्यायला पाहिजे. पण हा जो मानसिक दबाव तुमच्यावरती टाकला जातो अनेकांकडून, तो व्हायला नाही पाहिजे. आज अनेक संस्था आहेत, अनेक विचारवंत आहेत की जे चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि आज जो दहशतवाद आहे आपल्या घरामध्ये येऊन पोचलाय. आज प्रत्येकाकडे मोबाईल असतो, प्रत्येकाकडे व्हॉट्सअप असतं, प्रत्येक जण फेसबुक वरती असतं आणि इतर गोष्टींवरती असतं. आणि आज जर आपल्या व्हॉट्सअप वरती एक घाबरवणारा मेसेज आला की अरे मध्ये एक मेसेज आला होता की आता लॉकडाऊन सुरू झालेला आहे, म्हणजे एखादी चुकीची बातमी दिली, अशा प्रकारच्या मेसेजेस वरती लक्ष देऊ नका. कारण याच्यामुळे देशाची प्रगतीही थांबते. करोना किंवा चीनी व्हायरसचं मुख्य काम आहे, माणसं तर मरत आहेत, 1.5-2 लाख माणसं मारली गेली आहेत, अजून काही जण जाऊ शकतील, परंतु याचं मुख्य काम आहे भारताची आर्थिक प्रगती ही थांबवायची. तर या सगळ्या दहशतवाद्याच्या लढाईमध्ये सामान्य जनतेचं काम हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला स्वतःचं रक्षण कसं करायचं वैचारिक दहशतवादापासून हे आपण शिकायला पाहिजे. देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हानं आहेत. तर जर आपण देशभक्त आणि देशप्रेमी नागरिक बनलो तर आपण अनेक गोष्टी थांबवू शकतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लाभू शकतो. आणि असं म्हटलं जातं की कुठल्याही देशाला जर महाशक्ती बनायचं असेल तर त्यांची जी सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे सामान्य माणसं, की जी देशभक्त आहेत, देशप्रेमी आहेत आणि देशाकरता काहीतरी करू इच्छितात. तर आपण एक चांगलं काम कसं करू शकतो हे लक्षात असायला पाहिजे. तर कोणी जण आपलं ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न करतात, करोना करता, चीन करता, पाकिस्तान करता, दहशतवादाविषयी, तर त्याला आपण बळी पडू नये. अनेक जण आपल्या मनात घुसखोरी करायचा प्रयत्न करतात, त्यामध्ये व्हायला होऊ नये. आज होतं काय की उग्रवाद जो आहे त्या पसरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. आज अनेक असे देश आहेत, इस्लामिक कंट्रीज, सौदी अरेबिया आहेत वगैरे, ते प्रचंड प्रमाणामध्ये पैसा भारतामध्ये पाठवून भारतामध्ये उग्रवाद हा वाढवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु नशिबाने 2-3 चांगल्या गोष्टी घडल्या. एक तर आयसिसची निर्मिती झाल्यामुळे तिथे जे सुन्नी आणि शिया देश आहेत ते एकमेकाशी लढण्यामध्ये गुंतले आणि सिरिया, लिबिया जिथून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पैसा येत होता उग्रवादाकरता, तो आता थांबलेला आहे. कारण ते आता एकमेकाशी लढतायत. सौदी अरेबियाचा सुद्धा जी आर्थिक ताकद होती ती आता खूप कमी झाली आहे. कारण त्यांचं जे क्रूड ऑइल आहे, त्यांचं जे पेट्रोल आहे, त्याची किंमत खूप कमी झालेली आहे. तर म्हणून ते जे डायरेक्ट पैसा देत होते तो आता कमी झालेला आहे. परंतु मागच्या याच्या आधी आपण या सगळ्या संस्थांना, सगळ्या देशांना भारतामध्ये हजारो कोटी रुपये पाठवायला परवानगी देत होतं, ज्यामुळे उग्रवादी संस्था, रेडिकलाइज होणाऱ्या संस्था, त्या जिहादी असो की डाव्या दहशतवादी असो, भारताच्या आत हिंसाचार पसरवणाऱ्या असो, त्यांना हजारो कोटी रुपयाचे पैसे या देशांकडनं येत होते. आता भारताने या सगळ्या संस्थांवरती, अनेक संस्थांवरती बंदी घातलेली आहे आणि अशा प्रकारचा पैसा हा उग्रवाद पसरवण्याकरता भारतामध्ये आता येऊ दिला जात नाहीये. परंतु आता हा जो पैसा आहे हा केवळ हवालाच्या मार्गाने, म्हणजे हवालाच्या मार्गाने हा पैसा पाठवला जातो आहे. हवालाचा मार्ग म्हणजे काय? एखादा माणूस परदेशामध्ये जातो, येताना तो 10 कोटी किंवा 15 कोटी अशा प्रकारचा पैसा घेऊन येतो, जो नंतर उग्रवाद पसरवण्याकरता वापरला जातो. आणि याच्यामुळे आपल्याला अशी ज्या संस्था आहेत की ज्या उग्रवाद पसरवतात त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांना पैसा जो मिळतो तो पैसा थांबवायला पाहिजे.
कोणी कायद्याच्या विरुद्ध काम करत असेल त्यांना पकडून तुरुंगात घालायला पाहिजे. त्यांचे आज अनेक सपोर्टर्स काही राजकीय पक्षामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे काही मीडियामध्ये आहेत, काही त्यांचे वकील बनलेले आहेत, सोशल मीडियामध्ये आहेत, रिलिजियस टीचर्स आहेत. तर या सगळ्यांवरती तुम्ही त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणा, तुम्ही त्यांना दहशतवाद्यांचे सपोर्टर्स म्हणा, तुम्ही त्यांना त्यांचे समर्थक म्हणा, अशा अनेक संस्थांवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण उग्रवाद पसरवण्याचं काम ते करतात. ज्यावेळेला तुम्ही 100 माणसांना उग्रवादी बनवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामधले 10% लोक बनतात आणि त्या 10% पैकी 2-3% लोक ही उलटी कामं करतात. म्हणून उग्रवाद थांबवणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच्याकरता आपल्याला जे स्मगलिंग होतं देशाच्या सीमेवरती ते थांबवायला पाहिजे. कारण बोटीतनं पैसे येतात, कंटेनर्स मधनं पैसे येतात, खोट्या नोटा ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. आणि अनेक वेळा असे प्रिझनर्स की ज्यांना उग्रवादाकरता तुरुंगात टाकलं होतं ते ज्यावेळेस तुरुंगाच्या बाहेर पडतात त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. अनेक दहशतवादी जे बाहेर येतात तुरुंगातनं शिक्षा कापून त्यांना लक्ष ठेवायला पाहिजे. मी आपल्याला एक उदाहरण देतो. काश्मीरमध्ये आज दहशतवादी जे पकडले जातात त्यांना कोर्टामध्ये पाठवलं जातं. कोर्टामध्ये खटले 20-20, 25-25 वर्ष चालतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर 1993 साली जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता तो खटला आज सुद्धा आपल्या कोर्टामध्ये सुरू आहे. आणि अनेक दहशतवादी त्यांच्या विरुद्ध हा खटला सुरू होता, त्यांचा मृत्यू हा म्हातारे होऊन झाला. म्हणजे आपलं जी ज्युडिशियरी आहे, आपली जी न्याय व्यवस्था आहे, दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना लवकर शिक्षा ही देऊ शकत नाही. 20-20, 25-25 वर्ष हे खटले चालतात आणि यामुळेच ज्यांचं मनोबल हे वाढतं आणि हे काम सुरू ठेवतात. आज नक्षलवाद्यांची जे अर्बन नक्षलच्या विरुद्ध जी केस सुरू आहे, इतके वर्ष का सुरू आहे? सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्याच्याविरुद्ध लगेच निर्णय का देऊ शकत नाही? आज प्रगत देशामध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये कोणीही अशा प्रकारचा जर पकडला गेला तर 1 वर्षामध्ये त्यांना शिक्षा ही दिली जाते. जोपर्यंत आपली न्याय व्यवस्था ही जास्त वेगाने काम करणार नाही तोपर्यंत दहशतवादी किंवा त्यांचे समर्थकांना शिक्षा मिळणार नाही आणि त्यांचं मनोबल हे चालतच राहील. तर या सगळ्या घटनांविषयी आपण लक्ष ठेवायला पाहिजे. याकरता गुप्तहेर माहिती मजबूत करायला पाहिजे. याकरता उग्रवाद्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. या संस्थांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. याच्या आपल्याला SMS, ईमेल वरती लक्ष ठेवावं लागेल, हॉटेल्स वरती लक्ष ठेवावं लागेल. आपलं सर्वात महत्वाचं काम काय की आपलं जे इंटेलिजन्स आहे, आपलं जे गुप्तहेर माहिती आहे ही ऍक्शनेबल पाहिजे. म्हणजे कधीतरी कुठेतरी केव्हा तरी दहशतवादी हल्ला होणार आहे किंवा नक्षलवादी हल्ला होणार आहे. यामुळे आपण नक्षलवादी हल्ला हा थांबवू शकत नाही. परंतु जर आपल्याला कळालं की उद्या सकाळी या स्टेशनवरती दहशतवादी हल्ला होणार आहे तर तो आपण थांबवू शकतो. तर याच्याकरता मी आपल्याला एक केस स्टडी सांगू इच्छितो की जो जर्मन बेकरीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला तर त्यामध्ये जे दहशतवादी होते त्यांनी कशा प्रकारे काम केलं होतं. जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला, तो इंडियन मुजाहिदनी केला, तो जो भटकल होता दहशतवादी त्यांनी केला होता. तर ते त्याच्यात नेमकी कारवाई त्यांनी कशी केली? 1 महिना आधी त्यांनी ठरवलं की पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट करायचा. मग ते पुण्यामध्ये आले आणि त्यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली, टेहाळणी केली आणि मग ठरवलं की जर्मन बेकरी आहे तिथे सुरक्षा व्यवस्था कमजोर आहे तर तिथे बॉम्ब ब्लास्ट करूया. मग ते परत गेले उदगीरला आणि त्याच्यानंतर 7 दिवस आधी त्यांनी बॉम्ब तयार केले आणि मग 2 दिवस आधी ते बसनी उदगीरवरनं स्वारगेटला आले, तिथे उतरले आणि एका हॉटेलमध्ये राहिले. त्याच्यानंतर 1 दिवस आधी ज्या दिवशी बॉम्ब स्फोट होणार होता त्यावेळेला ते जर्मन बेकरी पाशी आले. सकाळपासून त्यांचं जर्मन बेकरीवरती लक्ष होतं सकाळपासून आणि संध्याकाळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला राहून ते लक्ष ठेवून होते.
आणि मग संध्याकाळी 6च्या सुमारास दहशतवादी भटकल हा तिथे गेला, हातात बॉम्बची पिशवी घेऊन. त्यांनी तो बॉम्ब तिथे ठेवला आणि 1-2 मिनिटं तो तिथे होता बघण्याकरता की कोणी त्याला बघितलं की नाही. आणि मग नंतर तो तिथून रस्ता क्रॉस करून तो परत हॉटेलमध्ये गेला. आणि मात्र जो दुसरा दहशतवादी होता तो रस्त्याच्या बाजूला तिथेच होता. आणि जोपर्यंत बॉम्ब जवळजवळ पाऊण तासाच्या नंतर फुटला, त्यानंतर तो तिथून परत हॉटेलमध्ये गेला. मग तिथून ते त्या संध्याकाळी बसमध्ये बसले आणि तिथून ते उदगीरला परत गेले. तर आपल्याला जर अशा प्रकारचा जर दहशतवादी हल्ला थांबवायचा असेल तर आपल्याला रेल्वे स्टेशनवरती लक्ष ठेवावं लागेल, बस स्टेशनवरती लक्ष ठेवावं लागेल, दहशतवादी हल्ल्याच्या गटांच्या मध्ये घुसखोरी करावी लागेल आणि हॉटेलमध्ये ते येऊन तिथे येऊन राहू शकतात त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल. किंवा एक मी आपलं फक्त उदाहरण घेतो की स्टेशनचं रक्षण दहशतवादी हल्ल्यापासून कसं करायचं. आज तिथे सगळीकडे काही आपण पोलीस ठेवू शकत नाही, परंतु तिथे जे राहणारे लोक असतात त्यांचे डोळे आणि त्यांच्या कानाची मदत घेऊन आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. आज रेल्वे स्टेशनवरती दुकानं असतात, त्यांना तिथे डोळे त्याचे उघडे ठेवायला सांगावं लागेल. तिथे हमाल किंवा कुली असतात, त्यांच्याशी आपले संबंध असायला पाहिजे. तिथे अनेक भिकारी असतात, तिथे अनेक विक्री करणारे असतात. या सगळ्यांना जर आपण त्यांचा वापर केला सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवण्याकरता तर आपण अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले हे नक्कीच थांबवू शकतो. रिक्षावाले असतात त्यांची मदत घ्यायला पाहिजे, टॅक्सीवाले असतात, ओलावाले असतात. तर म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या लोकांची मदत घेऊन आपल्याला अशा स्थानिकांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. कारण आज पुण्यामध्ये 50-60 ठिकाणी दहशतवादी हल्ले होऊ शकतात. तिथे त्याचं रक्षण करणं फिजिकली हे शक्य नाही. म्हणून आपल्याला आम जनतेची मदत ही घ्यावी लागेल. तर तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करावा लागेल. आज इंटरनेटवरती दहशतवादी कृत्य ही खूप केली जातात. तर सोशल मीडियामध्ये जे भारताच्या विरुद्ध काहीतरी उग्रवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात त्या ईमेल्सना पकडावं लागेल, त्या SMS ना पकडावं लागेल. जे साईट्स नक्षलवाद्यांना मदत करतात त्यांना ब्लॉक करून ज्यांनी तो तयार केला त्यांना बघावं लागेल. जे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग ऑनलाईन देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागेल. जर YouTube वरती जर काही चुकीच्या बातम्या असतील तर ते ब्लॉक करावं लागेल. फेसबुक वरती जर देशद्रोहीपणा काही चालला असेल तर ते पेजेस ज्यांनी तयार केलं त्याला पकडावं लागेल. ब्लॉग्स किंवा साईट्स जे असेल त्यांना पकडावं लागेल. म्हणजे आपल्याला जे आपलं तंत्रज्ञान आहे त्याचा वरती लक्ष ठेवून सगळ्या इंटरनेट वरती लक्ष ठेवून थांबावं लागेल. जे संशयास्पद माणसं असतात त्यांच्या मोबाईल वरती लक्ष ठेवावं लागेल, त्यांचे टेलिफोन टॅप करावे लागतील. म्हणजे अनेक प्रकार आहेत की ज्यामुळे आपण हे सगळं करू शकतो. आज सध्याची परिस्थिती काय आहे की आज भारतामध्ये अनेक स्लीपर सेल आहेत की जे गरज पडली त्यावेळेस त्यांना ऍक्टिव्हेट केलं जाईल. उग्रवाद पसरवण्याचा जो प्रयत्न आहे हा अजून सुद्धा सुरू आहे. तर या संस्थांवरती लक्ष ठेवायला पाहिजे. आज अनेक संस्था आहेत की जे उग्रवादाचं समर्थन करतात. एक नाव देतो PFI की जे वेळोवेळी अशा प्रकारची काहीतरी उलटी सुलटी कामं करत असतात. आज अनेक ठिकाणी जे मस्जिदीमध्ये जे धर्मगुरू येतात ते महाराष्ट्राच्या बाहेरून येतात. आता महाराष्ट्राच्या समजा मंदिरामध्ये पुजारी असतो तो मराठी माणूस असतो. आपले जे चर्च असतात तिथे शिकवणारे जे धर्मगुरू असतात ते मराठी असतात. परंतु अनेक वेळा या मस्जिदीमध्ये बाहेरून आलेले असतात, खास तरी उत्तर प्रदेश मधून वगैरे, की ज्यांना जास्त कडवे समजलं जातं. तर असे जर काही लोक असतील तर त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि काही वेळा आज किनारपट्टीवरती अनेक ठिकाणी अशी स्थानकं आहेत, तिथे जेट्टीज आहेत, जिथे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, जिथे पोलीस जाऊ शकत नाही. तर अशा सगळ्यांकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आज ऑनलाईन जिहाद जो आहे हा पसरवण्याकरता ISIS कडनं
आणि दहशतवादी संघटनाकडनं प्रयत्न केला जातो. अनेक जिहादी साइट्स आहेत, चॅटिंग ऑप्शन्स आहेत. काही महाविद्यालयातले जे युवक आहेत त्यांच्यामध्ये आयसिस विषयी कमालीचं आकर्षण आहे. आतापर्यंत सरकारने अक्षरशः अनेक जे साइट्स आहेत ते बंद केलेले आहेत, ट्विटर केले आहे. एक उदाहरण देतो की बँगलोरचा एक होता सुशिक्षित दहशतवादी मेहंदी विश्वास, ज्याचे 18 लाख फॉलोअर्स होते इंटरनेटवरती, म्हणजे ट्विटरवरती. तर अशा प्रकारच्या लोकांना पकडावं लागेल. कल्याण मधले काही युवक हे दहशतवाद्यामध्ये जाण्याकरता इराणला गेले होते, हे आपल्याला याच्याविषयी माहितीच आहे. तर इंटरनेटचा वापर, फेसबुकचा वापर, अनेक संपर्क माध्यमाच्या द्वारे युवकांनी जिहादी बनू नये म्हणून त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि आज अनेकांमध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपण कट कॉपी पेस्ट मध्ये कुठलीही गोष्ट आपल्याकडे आली तर लगेच ती पुढे पाठवण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठलीही भडकाऊ गोष्ट पुढे पाठवू नका. दहशतवाद्यांचे कुठलेही मेसेज पाठवू नका, उग्रवाद्यांचे कुठलेही मेसेज पाठवू नका. कारण जर तुम्ही ते पाठवले तर यामुळे नुकसान तुमचं होऊ शकेल. तर आपल्या युवकांना याविषयी सांगणं हे गरजेचं आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि अशी माध्यमं आज कट्टरवाद्यांचे अड्डे झालेले आहेत. एक अड्डा आपण पकडला तर दुसरा पुढे येतो. म्हणून आपल्याला इंटरनेटवरचा जो दहशतवाद आहे हा थांबवावाच लागेल. तर मी आज अनेक गोष्टी आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता वेळेअभावी मी इथेच थांबणार आहे आणि आपले जर काही प्रश्न असतील तर आपण हे प्रश्न घेऊ शकतो. मी आता इथे थांबतो आणि माझं प्रेझेंटेशन थांबवतो आणि उद्या आपण 10 ते 11 भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत चहाच्या ब्रेक नंतर, म्हणजे 11:20 ते 1 पर्यंत. तर त्यावेळेला आपण अनेक विषयांवरती बोलण्याचा प्रयत्न करू. ईशान्य भारताचा दहशतवाद, थोडासा भारताच्या इतर भागामध्ये पसरलेला दहशतवाद, दहशतवादी संघटना वगैरे, आणि काही अनेक प्रॅक्टिकल केस स्टडी घेण्याचा प्रयत्न करू. आणि हे थांबवण्याकरता आपण अजून काय करू शकतो याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करू. तर या सगळ्यांचा आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर आता जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण हे प्रश्न घेऊ शकतो. मला इथे चॅट बॉक्स मध्ये काहीच प्रश्न दिसत नाहीये. जर काही असतील तर आपण उद्या मला विचारू शकता. मला माझ्या टेलिफोन वरती म्हणजे माझ्या मोबाईल वरती आपण हे प्रश्न पाठवू शकता. तर जर काही आपल्याला विचारायचं असेल तर आपण जरूर विचारा. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर हा व्हायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर आपण आपले जे सहकारी आहेत, आपले जे मित्र आहेत त्यांच्या बरोबर हे व्हिडिओज जरूर शेअर करा. कारण आता या दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये सामान्य जनतेचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपण अशा प्रकारचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांशी शेअर करायला पाहिजे. तर मला वाटतं आता मी इथेच थांबतो. पुन्हा आपण उद्या भेटू सकाळी 10 वाजता. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद.